करता इतिहासात कोरून ठेवावा असा अविस्मरणीय सुवर्णाक्षरांनी लिहावा असा जर कुठला दिवस असेल तर तो आजचा 22 जानेवारी 2024. याचं कारण या आर्यावर्तावरती भारतवर्षावर 1-2 नव्हे शेकडो वर्ष अनेक संकट आली. त्यात सुलतानी संकटांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात अनाचार केला. आमच्या देवता भ्रष्ट केल्या, मंदिरं तोडली जागोजागी. समस्त भारतवर्षामध्ये 1-2 नव्हे शेकडो वर्ष हे सत्र सुरू होतं. त्यानंतर कालचक्र बदललं, भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य हिंदूंना काही मिळालं नाही. त्यातही 7 दशकं मध्ये गेली आणि पिढ्यानपिढ्यांची पुण्याई ज्या वेळेला पणाला लागली आणि 500 वर्षानंतर राम जन्मभूमीच्या ठिकाणी आज रामलल्लाची पुनर्स्थापना झालेली आहे. मला असं वाटतं या भव्य मंदिराबरोबरच एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी त्या मंदिराच्या पूर्वीच्या मंदिराची भग्न अवशेष जी असतील ना ती लावून ठेवावीत. कारण येणाऱ्या पिढ्यांना समजेल की हे भव्य मंदिर आम्हाला 2024 ला का उभं करावं लागलं. कारण आमचं असलेलं मूळ मंदिर इथे आलेल्या परकीयांनी तोडलं, तिथल्या मूर्ती भंग केल्या, पण आमच्या श्रद्धा ते भंग पाहू शकले नाहीत, त्या अभंग राहिल्या. मूर्ती मंदिर यांना हात लावू शकतील पण आमच्या श्रद्धेला हात घालील असं एकही संकट आजपर्यंत पृथ्वी तलावर आलेलं नाही आणि पुढेही येणार नाही. कारण श्रद्धा हा भारतीयांचा प्राण आहे. 84 लक्ष योनींमध्ये जीव फिरून फिरून या पृथ्वीवर जन्माला येतो श्रोते हो. त्यात भारतात जर जन्माला आला तर त्याला असीम पुण्य लागतं. या भारत भूमीमध्ये जन्म घेण्यासाठी का लागतं? कारण भारत भूमी ही अध्यात्म भूमी आहे. इथे अनेक तपस्वी योगी मुनी ध्यानी उद्धरून गेले. आजही दिव्य स्वरूपात ते सर्वत्र तपश्चर्या करतायत. ही भूमी सामान्य नव्हे. इथे जन्माला येऊन केवळ संपत्तीचा पैशाच्या लोभानं आम्ही परक्या देशात जाणं हे काही जीवनाचं सार नव्हे. नेवो नेते जड तनुसया दूर देशास दैव राहो चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव. आणि त्यात ही रामलल्लाची जन्मभूमी अयोध्या आज सर्वत्र बरोबरी 2024 ला 2दा दिवाळी अनुभवायचं आपल्याला सौभाग्य मिळालं. आणि आजच्या या अशा पवित्र दिवशी साक्षात संतांच्या ह्या परमपावन भूमीमध्ये दाजी महाराजांच्या चरणकमली कीर्तन सेवा करायला मला त्यांनी उभं केलं की खरोखरच महाराजांची काय असीम कृपा आहे माझ्यावर. पहा विषय असा की मानवी जीवनामध्ये ना संगीताला फार महत्व आहे. संगीत हा मानवी जीवनाचा प्राण आहे असं म्हटलं तरी सुद्धा गैर वाटत नाही. संगीताशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. कारण माणसाच्या भावना व्यक्त करायचं जर कुठलं साधन असेल तर ते म्हणजे गायन. गायन गाऊन माणसाच्या भावना लगेच पोचवता येतात. म्हणून बघा मुलगा जन्माला आला की पाळण्यात घालताना काय असतं आधी बारस, त्या बारशात सुद्धा घेऊन येतात की नाही आज्या मावश्या माझ्या भाच्याचं बारसं माझ्या पणज्याचं बारसं म्हणून काहीतरी कवन करून गायचं असतं. ते गाण्याला महत्व आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी वाढदिवस साजरा करायचा झाला तरी सुद्धा सुदिनम सुदिनम जन्मदिनम तब गाणंच आहे ना. काहीही कुठल्याही प्रसंगी गायनाशिवाय मानवी जीवन पूर्ण नाही. आज जन्मोत्सव झाला महाराजांचा पण इथे आपण काय केलं गाणंच म्हटलं की नाही. मग तो पाळणा असेल भक्तिगीतं असतील प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं गायन हे आवडतच असतं. खेड्यातला असो शहरातला असो सुधारलेला असो जुना असो आदिवासी असो वनवासी असो परकी असो कोणीही मनुष्य असला ना तरी त्याला गायन आवडतं. बघा अतिशयोक्ती नव्हे अगदी वनात राहणारे जे
वनवासी आहेत त्यांचं सुद्धा त्यांचं लोकसंगीत असतंच. एखादा असतोच कोणीतरी नर्मदेचा गोटा की तो म्हणेल आम्हाला गायन आवडत नाही, पण ते जीवनाचं रड गाणं गातात की नाही, तिथे सुद्धा गाणंच आहे. बरं ते नाही तर स्वतःच गुणगान आवडते की नाही, त्यातही काय आहे, गाण आहे. आणि एखादी गोष्ट जर आपण सरळ सरळ सांगितली ना तर समजते असं नव्हे, पण ती जर गाऊन सांगितली तर लगेच समजते. म्हणून लहान मुलांची जी शाळा असते बालवाडी, त्या बालवाडीतल्या बाई अशा गाऊन नाचून हातवारे करून त्या मुलांना शिकवतात, जेणेकरून त्यांना समजतं. एकदा माझी एका खेड्यामध्ये कीर्तन होती, तिथे दिवसभर गाण्याचा करणं असं चालूच होता. सकाळी उठल्यापासून जाता पंढरीसी ती कॅसेट असते की नाही, ती वाजत होती सारखी अभंगवाणी कानावर पडत होती. मग रात्री आरत्या भोवत्या भजनं सगळं सुरूच, 24 तास गाणं. आणि एक दिवस मी त्या उत्सवात पहाटे उठले आणि माझ्या अचानक तोंडात शब्द आले, असा कसा असा कसा असा कसा असा कसा असा कसा पुंडलिक बुडाला, असे शब्द अचानक तोंडात आले. म्हटलं हे कुठलं गाणं आहे, ते काही गाणं आठवे ना, पण ते असा कसा असा कसा असा एवढंच आठवत होतं. फार विचार केला पण ते गाणं काही आठवे ना. मग म्हटलं कुठलं तरी असेल गाणं, त्यात पुंडलिक बुडाला. अहो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आपण म्हणतो, मग पुंडलिक बुडाला हे काय आहे. तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी ते गाणं म्हणणारे भजनी काका आले आणि ते माईकवर म्हणायला लागले, असा कसा असा कसा असा. त्यांना म्हटलं काका थांबा, हे तुम्ही काय म्हणता. हे ऐकून की नाही माझ्या मनावर इतकं बिंबलं की ते अचानक माझ्या तोंडातच आलं, असा कसा पुंडलिक बुडाला. ते म्हणाले, अहो ते गाणं असं आहे, चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वढायला. म्हणजे चंद्रभागेला पूर आला, धो 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 पाऊस कोसळला, एक पायरी पाणी वर चढायला लागलं, एवढा पूर आला. आणि रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला. आणि रुक्मिणी देवींनी पाहिलं की ते एक पायरी पाणी वर चढतंय. देवा अहो धावा, ते पाणी एवढं वर चढायला लागलं की आता पुंडलिक माझा बुडेल, बघा. अहो पुंडलिक बुडणार आता, बघा देवा, असं कळकळीनं रुक्मिणी देवी सांगताय. आणि त्यावर भगवान काय म्हणाले, रुक्मिणी मी इकडे भक्त रक्षणार्थ कटिबद्ध असताना माझा भक्त कसा बुडेल, असा कसा पुंडलिक बुडाला, असं भगवंतानी तिला विचारलं. आता साधं सांगा, जर समजा सरळ सांगितलं असतं की पुंडलिक बुडाला नव्हे, भक्त रक्षणार्थ भगवान कटिबद्ध आहेत, भगवान ठाम आहेत, भक्तांचं रक्षण करायला तत्पर आहेत, असं म्हटलं तर लक्षात राहीलच असं नाही. पण ते असा कसा असं म्हटलं की लक्षात येतं की नाही. कारण ते गाऊन सांगितलं की पटतं, ते लगेच समजतं, मनाची पकड ते गायन वेधून घेतं. मग हे जे गाणं आहे की नाही, ह्या सगळ्याचा विचार आमच्या पूर्वसुरींनी असा केला की आम्ही काही ना काहीतरी गायनाचा आधार घेऊन जीवन जगतोय. अलीकडची तर लहान मुलं कशाला, घराघरातल्या आमच्या माता भगिनी सुद्धा कामातनं वेळ मिळाला की ते फेसबुक उघडतात आणि एक वर खाली करत असतात की नाही. बरं ते काय फार अगदी बघण्यासारखं मनोरंजक असतं असं नाही, पण ते 30 सेकंदाच्या आता रील करण्याची फॅशन आली. त्या 30 सेकंदच बघायला माणसाला आता वेळ राहिलेला नाही. फार वेळ नाही की 30 मिनिटाचा व्हिडिओ बघता येईल. सेकंदात तुम्हाला जे सांगायचे ते सांगा. पण त्यातही गंमत आहे, त्या 30 सेकंदामध्ये जर ती रील जी आहे, तो जो व्हिडिओ आहे, त्याला जर तुम्ही गाणं लावलं असेल तर ते गाजतं. ते जर गाणं नसेल त्या रीलला तर ते गाजतं का. त्या गाण्याला महत्व आहे, बरोबर आहे की नाही. मग पूर्वसुरींनी असा विचार केला, आमच्या जीवनाला व्यापून असणारं जे गाणं आहे ते काय आहे, तर ते कामगायन आहे. कामगायन याचा अर्थ काम म्हणजे इच्छा, आमच्या इच्छांच्या प्रकटीकरणाचं ते गायन आहे. कुठलंही गाणं घ्या, त्याच्यामध्ये कोणता ना कोणता काम म्हणजे इच्छा असतेच असते. कोणतंही गाणं घ्या. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे काय झालं, चॉकलेटचा बंगला असावा, ही काय झाली, इच्छा झाली. जीवनात ही घडी अशीच राहू दे, ही काय झाली, इच्छा झाली. कुठलंही
गाणं बघा, हिंदी असो मराठी असो, हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का. म्हणजे हृदयामध्ये जागा देशील का, ही काय झाली, इच्छा झाली. मग अशा इच्छांचं प्रगटीकरण करणारं जर गात राहिलो ना, तर त्याच इच्छा आमच्या अंतर्मनावर बिंबून राहतील. मग कसं काय व्हायचं. समर्थ म्हणाले, माझ्याकडे याचा एक रामबाण उपाय आहे. तुम्हाला गायला आवडतं की नाही. हो. मग असं मी काय गावं की जेणेकरून आमच्या जीवनाचं कल्याण होईल. असं आम्ही काय गावं की आमच्या जीवनात मंगल घडेल. समर्थ म्हणाले, मी सांगतो ते गा, म्हणजे तुमच्या जीवनाची धन्यता झालीच म्हणून समजा. मग असं काय गावं, क्लासिकल गावं, नाट्यसंगीत गावं, पॉप, रिमिक्स का आणखीन काय ते गावं. असं आम्ही काय गावं. समर्थ म्हणाले, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. आम्ही राम गायन करावं की त्याच्याने काय होईल, आमच्या जीवनात कल्याण होईल, जीवनाचं कल्याण होईल, मंगल घडेल. कारण राम कसा आहे, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, त्याचं गुणगान हे कल्याणाचं कल्याण करणार आहे श्रोते हो. आणि राम या जीवनाचा, या भारतवर्षाचा प्राण आहे राम. म्हणून आपल्याकडे दोन माणसं भेटली तरी सुद्धा राम राम असं म्हणतात की नाही, समोरच्याला राम राम म्हणतात. राम हा आपल्या जीवनाला व्यापून आहे. प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेल्या रामाला वंदन आहे, राम राम म्हणून. तुलसीदासांनी एका पदामध्ये छान वर्णन केलं. तुम रहो किसी ठाम. तुलसीदास म्हणतात, तुम्ही कुठल्याही कामात राहा, कुठल्याही वेळेत असा. तुम रहो किसी ठाम, करो कोई सा भी काम, करो भजो आठो याम, राम राम राम. पर भजो आठो याम, राम राम राम. तुम रहो किसी ठाम, करो कोई सा भी काम, पर भजो आठो याम, राम राम राम. प्रहलाद जी को जलाया, नहीं जली कुछ काया, झट उसने ही गाया, राम राम राम. जारी लंका महावीर, बची कही कुटीर, जहाँ जपता था धीर, राम राम राम. जहाँ जपता था धीर, राम राम राम. तुम रहो किसी ठाम, करो कोई सा भी काम, तुम रहो किसी ठाम, करो कोई सा भी काम, पर भजो आठो याम, राम राम राम. पर भजो आठो याम, राम राम राम. पर भजो आठो याम, राम राम राम. काहीही आम्ही करत असू तरी सुद्धा अष्टौ प्रहर आठो याम, राम 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 हाच जप केला पाहिजे, असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. का करायचा जप भगवंताचा. भजाया जनी पाहता राम येकू, करी बाण ऐकू, मुखी शब्द ऐकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणाले, या जगतामध्ये ज्याची भक्ती करावी असा जर कोण असेल तर भजाया जनी पाहता
एकमेव राम परब्रह्म परमात्मा. त्याच्या हातात बाण सुद्धा किती आहे? एकच. दुसरा बाण काढायची गरजच पडत नाही. करी बाण एकू मुखी शब्द एकू. एकदा बोललेला शब्द पुन्हा त्यात बदल नाही, माघार नाही. त्याची क्रिया म्हणजे त्याचं चरित्र पाहता उद्धरे सर्व लोक. सगळ्या लोकांचा, तिन्ही लोकांचा उद्धार रामचरित्राच्या चिंतनानं आहे. आणि मग त्यातला एक शब्द, एक सार काय आहे जो एका शब्दात समर्थांनी सांगितलं. धरा जानकी नायकाचा विवेकू. जय जय रघुवीर समर्थ. सार एक सांगितला शब्द तो म्हणजे विवेक. विवेक म्हणजे काय? चांगलं वाईट, उच्च नीच, शुभ अशुभ, सुख दुःख ह्यातला चांगल्या वाईटाची निवड करण्याची बुद्धीची जी कसोटी आहे तिला विवेक असं म्हणतात. हे करू का ते करू? आज आता ज्वारीची भाकरी करू का बाजरीची करू? प्रश्न असतो की नाही मनामध्ये सारखा. आज भाजी करू का उसळ करू? काय कायम आपलं मन हे दुविधेमध्ये असतं. हे करू का ते करू? आज कीर्तनाला जाऊ का नको जाऊ असं वाटतं की नाही बऱ्याच जणांना. जेवायला जाऊ का नको जाऊ असं वाटतं का? नाही. ज्या वेळेला निवाडा करण्याचा प्रसंग येतो त्याला विवेक असं म्हणतात. आणि हा विवेक रामचरित्रामध्ये आपल्याला मिळतो. रामरायांच्या चरित्रामध्ये बघा, रामरायांचं चरित्र इतकं दिव्य आहे. आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला राज्याभिषेक होणार असं सगळं अयोध्येमध्ये सांगितलं आणि दवंडी पिटवली गेली. आणि आदल्या दिवशी माता कैकेयीनं काय सांगितलं? रामाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, रामराय पाहतायत काय प्रसंग आहे. राजा दशरथ असे मान खाली घालून बसलेले आहेत आणि माता कैकेयीनं बोलवलंय. त्यांनी विचारलं, आई काय झालं? आपले वडील असे का दुःखी झाले? काय कारण आहे? मी काय करू म्हणजे त्यांना बरं वाटेल? आईने सांगितलं, अरे मी पूर्वी 2 वर मागून घेतले, ते जर तू पूर्ण केलेस ना तर यांना बरं वाटेल. मग असे कुठले वर आहेत? तिने सांगितलं, पहिल्या वरामध्ये भरताला राज्यभाग. माझ्या मुलाला राज्य दिलं पाहिजे, तुला नाही. रामराय म्हणाले, इतकंच ना? आता मी हेच सांगत होतो. आम्ही 4 एकत्र मोठे झालो, मग राज्य मला एकट्याला कशाला? भरताला दिलं म्हणून मला काही वाईट वाटणार नाही. बरं दुसरा वर काय सांग असं रामांनी विचारलं लगेच. आणि आई म्हणाली, तुला 14 वर्ष वनवास. असं म्हटल्यावर राम म्हणाले, इतकंच ना? हो हो इतकंच. या व्यतिरिक्त काही आहे का? नाही नाही, काही नाही. वनामध्ये जाऊन अनेक साधू संतांच्या, ऋषी मुनींच्या चरणी बसून ज्ञान ग्रहण करायला, भक्तिशास्त्राचं अनुसरण करायला मी तत्पर आहे. मी लगेच वनाला जायला तयार आहे असं रामांनी आनंदाने सांगितलं. कठीण आहे, कारण त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सित राज्य लक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यं माया मृगन्दैतयेप्सित मन्वधावत् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये व्यास मुनी सांगतात, त्यक्त्वा म्हणजे रामरायांनी सोडून दिली. तत्काल काय सोडली? सुरेप्सित राज्य लक्ष्मी. ज्या राज्य लक्ष्मीची, ज्या सत्तेची हाव साक्षात स्वर्गातल्या देवतांनाही असते ती राज्य लक्ष्मी तत्काल सोडून दिली. अहो स्वर्गातल्या देवतांना कशाला, पृथ्वीवरच्या माणसांना काही कमी हाव असते का राज्याची? आपली नसली मतं तरी मोडून तोडून फोडून जुळवतात की नाही राज्यलक्ष्मी मिळवण्यासाठी, गादीवर बसण्यासाठी. नसलेली पदं मिळवतात की नाही, दुसऱ्याची हिसकावून घेतात की नाही, मित्र शत्रू सगळं विसरतात आणि केवळ राज्यलक्ष्मीसाठी एकत्र येतात. पाहिले की नाही आपण? कशासाठी? सत्तेसाठी. सत्तेसाठी भली भली माणसं दास होतात. सत्तेसाठी काहीही करायला तयार होतात, कारण की सत्ता फार मोहात पाडणारी आहे, तिच्यात फार सामर्थ्य आहे. पण ही सत्ता ज्या वेळेला रामरायांच्याकडे येणार होती आणि हातची निसटून जाणार होती त्यावेळी त्यांनी काय केलं?
तत्काळ सोडून दिली. त्यक्त्वा सुदुस्त्यज, त्यागण्यासाठी दुस्त्यज आहे, त्याग करायला सर्वात कठीण अशी राज्यलक्ष्मी, सुरेप्सित राज्यलक्ष्मी, धर्मिष्ठ आर्य वचसा यदगादरण्यम कशासाठी सोडली? आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी. आई वडिलांनी सांगितल्यानंतर तरी त्यांचं वचन पूर्ण केलं पाहिजे का नाही? रामांना वडिलांनी सांगितलं नव्हतं वनात जा, पण आपल्या वडिलांच्या वचनपूर्तीसाठी व आई वडिलांची सेवा करण्यासाठी त्यांनी राज्यलक्ष्मी सोडली अख्ख्या भारतवर्षाची. इतके राम मोठे आहेत, म्हणून राम मोठे आहेत, कारण त्यांनी आपल्या मातृपितृ चरण कमलांना शिरसावंद्य ठेवलं. वडील जे म्हणतील तो शब्द प्रमाण आहे, आणि आपले पितृ म्हणजे आपले वडील हीच माझी देवता असं समजून कायम वडिलांचे दास राहिले, म्हणून राम श्रेष्ठ आहेत. म्हणून आपल्या भूमीमध्ये श्रावण बाळ श्रेष्ठ आहे की तो आई वडिलांची सेवा करीत होता. आपण भगवंताचा जय जयकार करतो की नाही? पुंडलिक वरदा, हा पुंडलिक का बरं वंद्य झाला? पुंडलिक वरदा का म्हणतो विठ्ठलाला? विठ्ठलाचे काही कमी भक्त होते? अनेक होते, पण विठ्ठलाला पुंडलिक वरदा हीच विशेषण का लावली जातात? कारण पुंडलिकाने आपल्या माय बापाची सेवा केली, आणि हीच माय बापाची सेवा रामरायांनी वनात जाऊन केली. कारण त्यांचं वचन खाली पडू द्यायचं नाही, त्यांचं वचन सार्थ ठरलं पाहिजे. माझं काही झालं तरी चालेल. ते म्हणाले, आई अगं जेवढा माझ्यावरती वडिलांचा अधिकार आहे तेवढाच आई कैकेयी तुझाही अधिकार आहे, त्यामुळे मी वनाला जायला आत्ता तयार आहे. वनवास सोपं नाही. वनवास म्हणजे पिकनिक नव्हे, वनवास म्हणजे सहल नव्हे की 2 दिवस आपलं भाकऱ्या पोळ्या काय चिवडा लाडू चकल्या सगळं घ्यायचं, बूट वगैरे घालायचे, उन्हाला छत्री घ्यायची, पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या, सरबताच्या बाटली घ्यायची, सॅक गळ्याला अडकवायच्या, फोटो काढायला ती स्टिक असते की नाही ती घ्यायची, आणि असं सगळं घेऊन फोटो काढून आधी पहिला पोस्ट करायचा. 2 दिवसाचा वनवास. त्याला वनवास म्हणत नाहीत, त्याला सहल म्हणतात. हो, वनवासामध्ये काटे कंकर दगड धोंडे या सगळ्यातून 1-2 नव्हे 14 वर्ष खडतर दिवस काढायचे, पण ते रामाने हसत हसत काढले का? आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी. म्हणून राम वंद्य आहेत. राम का वंद्य? कारण आपली भारतीय संस्कृती शिकवते की आपली आई आणि आपले वडील हेच परब्रह्म परमात्म्याची सगुण रूप आहेत, आपल्याला जन्म देणारी. त्यांची सेवा करणं हेच ह्यातच जीवनाची धन्यता आहे. म्हणून राम वंद्य. पुढे म्हणाले, जो महापुरुष एवढी मोठी राज्यलक्ष्मी तत्काळ सोडून आपल्या वडिलांच्या सेवेसाठी वनाला गेला तोच महापुरुष माया मृगंदयितयेप्सितमन्व धावत. ज्यावेळी तिथे सुवर्ण मृग आला, एक मारीच ज्यावेळी सुवर्ण मृगाचं रूप घेऊन तिथे वनात आला आणि तिला सीतामाई भुलली आणि तिने सांगितलं, नाथ मला काही नको, फक्त एवढा हरिण द्या. त्यावेळी रामांनी काय केलं? त्यावेळी राम असं म्हणाले का, हरिण काही मिळणार नाही, हरिण वगैरे काही नाही मिळणार. हे काही ते सोपं नाही. 1-2 इतकी 10-12 वर्ष मी वनात काढतोय, त्या हरणासाठी जाऊ का धावत? काही मिळणार नाही हरिण बिरिण. कशाला हरिण पाहिजे तुम्हाला? हरिण कधी बघितलं नाही? असं म्हणाले का राम? असं नाही म्हणाले. हरिण वगैरे काय नको, काय सांगता येत नाही, त्याच्यात कोण राक्षस पण असू शकतो. उगाच काहीतरी दिसेल ते मागायचं नाही असं म्हणाले का राम? दिसेल ते मागायचं. हे हरिण दिसलं, हरिण माग. काय गरज आहे हरिण मागायची? असं नाही म्हणाले राम. ते म्हणाले, आपल्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वर चालवत माया मृगंदयितयेप्सितमन्व धावत. त्या माया मृगाच्या मागे ते स्वतः अनवाणी पायानं धावत गेले आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी. तिथं वाद घालत बसले का? नाही. असं म्हणाले का, काही हरिण बिरिण मिळणार नाही, आहे तिच्यात राहायचं, हे इथे काय आपलं घर नव्हे मागायला, आपण आहोत कुठे वनामध्ये, तुम्हाला काय करायचं हरिण? असं नाही म्हणाले. तिचा अपमान नाही केला. तिच्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे चरण राज्यलक्ष्मी सोडून वनाकडे चालत गेले तेच चरण त्या हरिणाच्या मागे धावत गेले. हो, वंदे महापुरुषते चरणारविंदम. अहो, त्या चरणांना मी नमस्कार करतो असं भागवतकार म्हणाले. कारण हे चरण आपल्याला अनासक्ती शिकवतात की संसारामध्ये कुठेही अडकायचं नाही. आपल्याला आलेलं जे कर्तव्य आहे ना ते चोख करायचं.
रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई सांगितलं राम जीवीचा विसावा. समर्थ म्हणाले राम काय आहे तर विसावा आहे. म्हणाले जीवनामध्ये प्रत्येकाला विसावा पाहिजे असतो. विसावा म्हणजे काय, जे आम्ही सतत सारखं 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 जे करतोय त्यातनं काही वेळ बाहेर येणं म्हणजे विसावा. सारखं 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 2 तास 4 तास झाले चालतोय चालतोय चालतोय, आता कुठेतरी या वळणावरती बसूया म्हणजे काय विसावा. विसावा हवाय. तस हा जीव जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामध्ये अनंत जन्म इकडून तिकडे इतस्ततः कधी कुत्रा मांजर डोंगळा गुर ढोर पशु पक्षी वृक्ष दगड असं करत फिरत 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 या मनुष्याच्या जन्मामध्ये आला. आणि आता संत सांगतात राम जीवीचा विसावा. बाबा रे किती फिरलास तुम्ही आणि मी, प्रत्येक जण इथे बसलेला अनेक जन्म फिरून 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 इथं आलो. आणि इथं आल्यानंतर आम्ही काय करतोय, या जन्मामध्ये आल्यानंतर हे माझं ते माझं असं जमवण्यामध्ये आयुष्य खर्च करतोय, चिंता करण्यामध्ये खर्च करतोय, जुन्या गोष्टी उगाळून दुःख वाटण्यामध्ये खर्च करतोय. पण समर्थ म्हणाले हे आयुष्य साधं नाही, हे आयुष्य मिळणं सोपं नाही. राम गावा या जन्मामध्ये आल्यानंतरच राम गावा हे शक्य आहे. अहो एखादा कुत्रा असेल प्रेमळ असतो कुत्रा फार, गाय असेल गायही प्रेमळ असते. पण गाईला आणि कुत्र्याला जर कथेत आणून बसवलं ना, शिकवलं असेल तर फार तर ऐकतील, पण त्याला गाता येईल का, नाही येणार. त्याला विचार करता येईल का, नाही येणार. तो विचार करण्याची क्षमता आणि गायनाची क्षमता ही फक्त मानवी देहात आहे. कारण या 2 गोष्टीमध्ये समर्थ सांगतात आपल्याला वाचा आणि मन या 2 गोष्टी मिळाल्या मानवी देहामध्ये. आणि त्याचा उपयोग बाबा रे राम गावा यासाठी करा. वायफळ बडबड बडबड करण्यात आपली वाणी खर्च करू नका, वाद घालण्यामध्ये खर्च करू नका. ती कशामध्ये खर्च करा, राम गावा रामाचं नाम घेण्यात खर्च करा आणि राम ध्यावा. आणि आपलं जे मन आहे ना ते संसारातल्या चिंतांमध्ये खर्च करण्याऐवजी रामरायाचं चरित्र आठवा. असं जर केलं तर राम जीवीचा विसावा. चिंता कोणाला नाही श्रोते हो, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी चिंता आहे. पण ही चिंता करून काही होत नसतं, चिंतेनं प्रश्न सुटत नसतात. म्हणून ही चिंता झटकून टाकावी. कीर्तनातनं जाताना इथंच सगळी सोडून द्यावी आणि इथनं नेताना काय न्यावं, राम ध्यावा, रामरायाचं चिंतन करायचा निश्चय न्यावा. श्रीरामा तू स्वामी, पंत म्हणाले श्रीरामा तू स्वामी, अससी माझ्या शिरावरी जागा, तुझिया चरणा वाचुनी निर्भय दुसरी नसे मला जागा. रामा तुझ्या चरणाशिवाय दुसरी कुठली निर्भय जागा माझ्यासाठी नाही रे. तो आपला स्वामी आहे, तो असताना भय कसलं, चिंता कसली. म्हणून नाम तुझे बा, म्हणून म्हणून नाम तुझे बा,
रतम रतमन जेथे मुनीचे रतमन जेथे मुनीचे ज्यांचे गेले समस्त दूरतम राम राम तुझे बा मुखात राहो सदाही मधुरतम रामा आता माझ्या मुखात केवळ तुझं नाव राहू दे आणि तू माझ्या शिरावर असताना कसली चिंता आली जीवनामध्ये काही चिंता करू नये नको भवाच्या भये काय भीतोस लंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी जय जय रघुवीर समर्थ काही चिंता करायची गरज नाही जीवनात ज्यानं रामाला आपला स्वामी मानला त्याला चिंता करायची काही गरज नाही सगळा भार त्याच्यावर सोपवावा आणि आपण निश्चिंत होऊन श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम असं अखंड मुखानं म्हणावं काय जातं म्हणायला अहो नाम घेणं फुकट आहे व्रत करायचं म्हटलं ना साधं आता आपल्याकडे गुरुवारचं व्रत करतात सगळ्या महिला या गावात करतात का मार्गशीर्ष गुरुवार करतात की नाही सोपं व्रत आहे सगळ्यात पण व्रत करायचं म्हटलं तरी सुद्धा 5-50 रुपये 100-200 काहीतरी खर्च आहे की नाही 5 फळ तरी आणायला लागतात एक नारळ ठेवायला लागतो मुठभर तांदूळ लागतात काहीतरी खर्च आहे बाजारात जाऊन तरी आणायला लागतं स्वच्छता करायला लागते सगळं करायला लागतं व्रत करायचं म्हटलं दान द्यावं लागतं खर्च आहे कष्ट करावे लागतात एखादी यात्रा करायची म्हटली ना तर शरीर धडधाकट असावं लागतं यात्रेला जायचं म्हणजे शरीर दुर्बळ असून चालत नाही शारीरिक शक्ती व्यवस्थित पाहिजे उपवास करायचे म्हटले तरी सुद्धा भरपूर शक्ती साठवून ठेवायला लागते शरीरामध्ये योग करायचा म्हटला फार कठीण अहो साधी मांडी घालून बसता येत नाही आम्हाला योग काय करणार योग तर फार कठीण ज्ञान ते तर काही बोलायची सोय नाही ज्ञानाच्या गप्पा ऐकून म्हणजे झोप येण्याचा तो मार्ग मग सगळ्यात सोपं आहे नाम ज्याला काही खर्च नाही रुपयाचा खर्च नाही फुकट आहे वाणी जी आमची भगवंतानं अमौली कशी दिली त्याच्यानं जर राम राम घेतलं तर बाबा रे तुझं काय जातं असं संत म्हणतात मग आम्ही का घेत नाही सांगा बघूया नाम घेण्यासाठी हा मानवी जन्म असताना आम्ही रामाचं नाम का घेत नाही किती सोपं आहे राम म्हणायला राम राम ज्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं अशा वाल्मिकी मुनींनी मरा 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 असं उलट म्हणून सुद्धा उपराट्या नामे वाल्या तरला त्याचं राम झालं आणि त्याचं जीवन उद्धरून गेलं असं रामनाम सर्वात प्रभावी आहे या कलियुगामध्ये जीवनातून उद्धरून जाण्याचा साधा सोपा सर्वात महत्वाचा जर कुठला उपाय असेल सोपा सुलभ तर तो म्हणजे रामनाम आहे आणि ते रामनामाबरोबर रामचरित्राचं ध्यान सोपं आहे ते आपण प्रत्येकाने घ्यावं त्यातच जीवाचं कल्याण आहे नाम घेताना टाळाटाळ करू नये हे नामच आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे ज्यावेळी हा देह सुद्धा सोडून जायला लागेल की नाही त्यावेळेला आपल्याला यमदूत विचारेल तू आयुष्यभर काय केलंस कुठल्या तान्हेल्याला पाणी दिलंस का भुकेल्याला 2 घास अन्न दिलंस का आणि नाम किती घेतलंस हे नामच आपल्या बरोबर येणार बाकी इथलं काही बरोबर येणार नाही श्रोते हो फक्त बरोबर येणार काय असेल तर ते नाम आहे एकदा प्रसंग असा झाला गोंदवल्यामध्ये आपले गोंदवलेकर महाराज थोरल्या राम मंदिरात बसायचे आणि तिथे सकाळच्या वेळात सगळी गावातली मंडळी आपापल्या अडीअडचणी कटकटी घरातली भांडणे घेऊन त्यांच्याकडे यायची आणि म्हणायचे महाराज हे बघा आमचं असं असं झालंय तुम्ही सोडवा आमच्या बंधूंची भांडणे झालीत ते तुम्ही सोडवा महाराज म्हणायचे काय झालं सांगा
त्यांचं सगळं बघायचं, दोघांना समजवायचं. मग कोणी म्हणायचं महाराज आमचं सुनेशी पटत नाही, सुनेचं आमच्याशी पटत नाही. बरं ठीक आहे बाई ग, तू असं कर तू असं कर, दोघींना समजवायचे. कोणी म्हणायचे महाराज आमच्या जमिनीच्या इस्टेटीची भांडणं आहेत ती सोडवा. महाराज तेही सोडवून द्यायचे. महाराज तुम्ही आमच्या बाजूने साक्ष द्या. हो चालेल म्हणायचे. सगळ्यांचं समाधान महाराज करायचे. आणि मग तिथे आलेल्यांना जाईपर्यंत दुपार व्हायची. मग जाताना भोजन प्रसाद सगळ्यांना जेवण घालायचे. 100-200 माणसं रोजची. तेव्हापासून गोंदवल्यात आजतागायत प्रसाद सुरू आहे. आज दुपारी जसा भव्य महाप्रसाद झाला की नाही तसा की महाप्रसाद सुरू. त्यामुळे आलेल्यांना जेवू घालायचं, शांत करायचं आणि मग पाठवायचे. असं करत असताना एक दिवस एक माणूस तिथे आला आणि महाराजांपुढे रडायला लागला. म्हणाला महाराज भगवंतानं पोटी 4 मुली दिल्या, पण त्यांची लग्न लावायला गाठी पैका दिला असता तर कन्यादानाचा आनंद झाला असता. महाराज म्हणाले ज्यानं त्यांना जन्माला घातली तो त्यांची सोय बघेल, तू कशाला चिंता करतोस? अरे ह्या तुझ्या मुली असं तुला वाटतं? बाबा रे ह्या तुझ्या नव्हत, त्या रामानं तुझ्या पोटी सांभाळायला दिल्या. असं म्हटल्यावर तो माणूस रडायला लागला आणि म्हणाला महाराज हा झाला परमार्थ, पण मनी चिंता वाटते, काय करू? मग महाराजांनी समोर पैशानं भरलेलं ताट होतं ते त्याच्या उपरण्यामध्ये घातलं आणि म्हणाले याच्यात दोघींचे लग्न कर, आता बाकी पुढच्या दोघींची सोय तो राम बघेल असं सांगितलं. आणि तो माणूस डोळे पुसत निघाला. इतक्यात बाजूला पाठक नावाचे गृहस्थ होते. इथे कोणी पाठक नाहीत ना, त्या गोंदवल्याचे पाठक होते. ते तिथून उठून आले आणि म्हणाले महाराज तुम्ही सगळ्यांना सांगता की तो राम बघेल राम बघेल राम बघेल, असं जर केलं तर मानवी प्रयत्नांना अर्थ काय राहिला? हे काही मला पटत नाही महाराज. माणूस प्रयत्न करतो म्हणून त्याला फळ मिळतं ना, मग राम बघेल म्हणून कसं चालेल? आपण प्रयत्न नको करायला. महाराज म्हणाले ये श्रीयुत पाठक अहो शंका घेऊ नका, आपल्या अन्नाची सोय व्हावी, जन्मता क्षणी जन्माला आलेल्या नवजात बालकाची अन्नाची सोय व्हावी म्हणून तो मातेच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा कोण आहे? तो राम आहे. तो कधीपासून करतो प्रत्येकाच्या अन्नाची व्यवस्था. जननी जठरी रक्षियले मज पोसुनी पंचही प्राण. तो राम तुम्हा आम्हाला पोषणार नाही का? सांगा बघू. तर पाठक म्हणाले हे म्हणता खरं, पण मला काही पटत नाही. मग काय करूया? मग पाठकाने काय केलं? रामरायांसमोरचा तांब्या आणला पाण्यानं भरलेला, तो महाराजांच्या हातात दिला आणि म्हणाले महाराज आत्ताच्या आत्ता संकल्प सोडा की उद्याच्या उद्या 200 माणसांना भोजन प्रसाद घालील असा संकल्प सोडा आणि काही जेवण करू नका, शिजवू नका, काही करू नका. ठीक आहे म्हणाले महाराज. लगेच संकल्प सोडला आणि सांगितलं ऐका सगळ्यांनी उद्या इथे 200 माणसांना भोजन प्रसाद आहे असं सांगितलं. आणि कुणी घरी काही शिजवायचं नाही, चूल पेटवायची नाही, दुकानातलं साहित्य आणायचं नाही, काही करायचं नाही. इथं यायचं आणि इथेही कोणी काय करायचं नाही, स्वस्थ बसायचं. मग करायचं काय? रामाचं नाम घ्यायचं म्हणाले बसून. मग दुसऱ्या दिवशी गर्दी जमली. 200 काय 2000 लोक आले जेवायला आणि सगळे बघतात आता राम कसा जेवायला वाढणार. ते म्हणाले संकल्प तुम्ही करा पण जेवण काही करू नका, बघूया राम कसा जेवायला घालतो. म्हटलं राम कसा बरं घालणार? सगळ्यांना प्रश्न पडला होता. महाराज तोंड घशी तर पडणार नाहीत ना, पण महाराज शांत निर्विकार होते. आणि त्याने केलं काय? दुपारचा 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, काही नाही, चूल थंड, सगळे शांत बसून रामनाम घेत आहेत. इतक्यात एक लहानसा मुलगा उठला आणि आपल्या आईजवळ गेला आणि म्हणाला, रडायला लागला. म्हणाला आई आता मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे, मला भूक लागली. आई पण सकाळपासून उपाशी होती, तिची सुद्धा चिडचिड होत होती. ती म्हणाली जा तिकडे. म्हणाला मला कशाला सांगतोस? तुला भूक लागली ना, मग जा त्या महाराजांना जाऊन सांग म्हणाले. त्यांनीच आपल्याला बोलवलं की नाही, जा त्यांना जाऊन सांग. म्हणून हा रडत रडत महाराजांकडे आला, त्यांच्या पायाला मिठी घातली आणि म्हणाला महाराज मला भूक लागली, आता मला काहीतरी खायला द्या. महाराजांनी काय केलं? त्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं बाळ असाच रामा पुढे जा आणि त्याला सांग रामा मला भूक लागली, जा. असं म्हटल्यावर तो मुलगा रडत 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 रामासमोर आला
आणि त्याच निरागसतेनं म्हणाला, रामा मला भूक लागली, आता मला भात हवा असं म्हणाला. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी 2 बैलगाड्या आल्या आणि त्या बैलगाड्यांचा आवाज आला, बैलांच्या पायाचा आवाज आला, घुंगरांचा आवाज आला, गळ्यातल्या घंटा वाजायला लागल्या. सगळ्यांच्या नजरा उंचावल्या. कोण आलं इतक्यात, दुपारी कोण आलं? आणि म्हणून त्या बैलगाडीतून एक गृहस्थ खाली उतरला. तो धावत महाराजांकडे आला आणि त्यांनी महाराजांना नमस्कार करून सांगितलं, महाराज अहो या मंदिरात मी गेल्या वर्षी आलो होतो आणि ह्या रामाला नवस बोललो होतो की जर मला पुत्र प्राप्ती झाली तर 200 माणसांना भोजन प्रसाद घालीन असा नवस बोललो होतो. मला पुत्र तर झाला पण नवस फेडायचा राहिला. आणि मला काल रात्री म्हणाले, पत्नीनं आठवण केली, अहो आपल्याला पुत्र प्राप्ती झाली पण जा बघूया त्या मठामध्ये नवस फेडला पाहिजे, उद्याच्या उद्या सगळं घेऊन जा. म्हणून म्हणाले मी सगळं साहित्य, धान्य, शिदा, भाजी सगळं घेऊन आलोय, इथे फक्त गरम करून आपण मंडळींना वाढूया असं सांगितल्यावर महाराज उठले आणि रामराया पुढे जाऊन साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला आणि त्या श्रीयुत पाठकानं बोलवलं. म्हणाले, सांगा बघूया आता हे जेवण कुणी वाढलं? ते पाठक म्हणाले, महाराज माझी चूक झाली, मला असं वाटतं की करता मी आहे पण करता राम म्हणता पावसी येश कीर्ती प्रताप. राम करताय असं म्हणावं, माझी चूक झाली आणि सगळा भार रामांवर टाकावा आणि आपण त्याचं नाम घ्यावं. काहीच न करोनी प्राणी राम नाम मध्ये वाणी, तेणे चंद संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून समर्थ म्हणाले, राम कैवल्याचा दानी. अहो तो काही साध आपल्या आवश्यक गरजा अन्न इतकंच दान देतो असं नाही, तर आपल्या पारलौकिक सुखाची ही सोय स्वतः प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा करत असतो. म्हणून तर त्याने सांगितलं ना, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. हे पार्थ, हे अर्जुना, मी स्वतः त्यांना उद्धार करून देतो. कुणाला? मय्या वेशित चेतसाम, ज्यांचं चित्त माझ्यामध्ये आसक्त झालं त्यांचा उद्धार मी करतो. त्याच अर्थानं इथे म्हणाले, राम कैवल्याचा दानी, तो आम्हाला कैवल्याचं मोक्षाचं दान देणार आहे. आणि रामदासा अभिमानी, आणि जे कोणी त्याचे दास होतात ना त्यांचा अभिमान रामराया धरतो. म्हणून पूर्वपद्यामध्ये सद्गुरु सांगतात, राम गावा राम वानर सेनेच्या 4 तुकड्या केल्या, म्हणजे 4 सेनेचे विभाग केले आणि 4ही सेना विभागांना एक एक नायक नेमून दिला. म्हणजे हा त्यांचा टीम लीडर, थोडक्यात तो त्यांचा सेना नायक. आणि त्यांनी काय करायचं तर 4 दिशांना ह्या 4 तुकड्या गेल्या, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. आणि ह्या 4ही सेनेच्या तुकड्यांना 1 महिन्याचा 30 दिवसांचा अवधी दिला की 30 दिवसाच्या आत तुम्ही सीतादेवींची माहिती शोधून आणायची कुठे आहे. तर पूर्व, उत्तर आणि पश्चिम या 3 दिशेच्या तुकड्या काहीही हाताला न लागता हतबल होऊन परत आल्या. 30 दिवसांचा अवधी उलटून गेला पण अजूनही दक्षिण दिशेला गेलेली सेनेची तुकडी परत कशी आली नाही. म्हणून हे रामराय चिंता करीत होते. 30 दिवस उलटून गेले, 3 दिशेला तर काही सापडल्या नाहीत सीतादेवी. आता दक्षिण दिशेकडून काहीतरी आशा आहे असा विचार करीत होते.
एका शिळेवरती बसले होते दगडावर. इतक्यात अहो त्या दक्षिणेच्या दिशेनं एक दूत धावत 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 आला आणि त्याने सांगितलं, प्रभो प्रभो, आपल्या दक्षिण दिशेची तुकडी आत्ता आपल्याकडेच यायला निघालेली आहे. मी झाडावर उंच डोकावर चढून पाहिलं की ती सेनेची तुकडी आनंदात उड्या मारत 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 येते. ज्या अर्थी आनंदात उड्या मारतायत त्या अर्थी काहीतरी शुभ संदेश आहे. आणि ह्या सेनेनं काय केलंय माहितीये का, वाटेमध्ये भलं मोठं असं जवळपास 500 मीटर असं पसरलेलं मधमाशांचं पोळं होतं. त्या मधमाशांच्या पोळ्यातनं मधू काढून त्या सगळ्यांनी प्राशन केला. ज्या अर्थी मधू प्राशन केला म्हणजे मध प्यायले, तोंड गोड केलं म्हणजे नक्कीच काहीतरी आनंद वार्ता आहे असं सांगतायत. इतक्यात महारुद्र हनुमान की जय, बजरंगबली की जय असं म्हणत 15-20 वानरांच्या खांद्यावर बसलेले मारुतराय येताना दिसले. सगळे आनंदात होते आणि मारुतरायांनी तेवढ्याच खांद्यावर उडी मारली आणि रामरायांना साष्टांग दंडवत केला. रामरायांच्या डोळ्यात पाणी आलं आणि काही न बोलता कळलं, मारुते तू माझ्या सीतेला पाहिलंस का, तू तिची बातमी काही वार्ता आणलीस का. असं म्हणतात क्षणी मारुतराय हात जोडून विनम्रपणे म्हणतात, प्रभू तुमच्या आशीर्वादानं मी सीता देवींना केवळ पाहिलं नाही तर त्यांच्या श्री चरणापर्यंत पोहोचण्याचं भाग्य मला लाभलं. अच्छा, काय तू सीतेशी भेटलास, तिच्याशी वार्तालाप केलास. ते म्हणाले, हो हो प्रभू, धन्य धन्य अंजनी बाळ, धन्य धन्य अंजनी बाळ, धन्य धन्य अंजनी बाळ, कळी काळाचा काळ, पेटवी लंका भडकला नाळ, पेटवी लंका भडकला नाळ, पेटवी लंका भडकला नाळ, राक्षसा होई पापड, राक्षसा होई पापड, राम राम रामजी. आणि ते सगळे वानर सैनिक रामरायाला सांगतायत, प्रभू आपले मारुती राया शेकडो योजन दूर असणारा हा समुद्र लांघून पार लंकेपर्यंत जाऊन पोहोचले एका उडीमध्ये. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, सूक्ष्म रूप धरलं, तिथल्या लंकिनीला मारून आत गेले. सूक्ष्म रूप धरून सीतादेवींचा शोध घेतला, त्यांच्याशी वार्तालाप केला, त्यांना धीर दिला आणि अशोक वाटिका ध्वस्त केली. तिथली सगळी फळं खाल्ली, बाग सगळी मोडून टाकली. त्यानंतर तिथले सैनिक आले त्यांना पकडायला. मग सगळ्या सैनिकांना मारून अक्षय कुमारचा वध केला, रावणाच्या पुत्राचा. आणि त्यानंतर काय झालं, रावणाच्या सभेत जाऊन सगळ्या रावणाच्या मंत्रीगणांसमोर, रावणासमोर जाऊन आपल्या सैन्याचं बल काय हे दाखवून दिलं एकट्या मारुतीरायांनी. आणि रावणाच्या नाकावर टिचून तिथून परत निघणार. इतक्यात या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी यांच्या शेपटीला आग लावली ना. मग आग लावल्यावर काय झालं, राक्षसा होई पळापळ, राम राम रामजी, पेटली लंका भडकला जाळ, पेटली लंका भडकला जाळ. आणि शेपटीला आग लागल्यानंतर 1-2 नव्हे अहो तृतीय भाग लंका हा 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 म्हणता पेटायला लागली आणि जळतीये ही लंका. राक्षसा होई पापड, राम राम रामजी, धन्य धन्य अंजनी बाळ, धन्य धन्य अंजनी बाळ, काळ काही काळ, पेटवी लंका भडकला जाळ, पेटवी लंका भडकला जाळ, राक्षसा होई पापड, राम राम रामजी, राम रामजी, राम रामजी, राम रामजी. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या वानर सेनेच्या भुजा फुरफुरू लागल्या, सगळ्यांना उत्साह आला. आणि मारुतीरायांनी आणलेला सीतादेवीकडून चुडामणी दाखवला. रामरायांनी चुडामणी ओळखला, हा माझ्या सीतेचा चुडामणी. आणि रामरायांची अवस्था कशी झाली, वाल्मिकी महाराज सांगतात आपल्या रामायणात, आनंद मंथर मनंतर मांजनेयात आकर्ण्य वृत्ती मनघाम जनकात्मजायाः वृत्ती
शक्तिर्दशानन ऋषा परुषायमाणा बाणासनो परिदधे प्रभुणा रघूणां जय जय रघुवीर समर्थ. आनंद मंथर आनंदाची लहर आली. हळवे झाले रामराय. कायम मर्यादा पुरुषोत्तम असे धीर गंभीर असणारे राम हळवे झाले. नेत्रांमध्ये अश्रू आले. तो चूडामणी पाहिला. हा मीच तिला विवाह प्रसंगी दिलेला चूडामणी ओळखलं आणि लगेच हळवे झाले. आणि दुसऱ्या क्षणी परुषायमाणा पौरुषानं भारलेली अशी नजर आपल्या धनुष्यावर टाकली रामांनी. आणि इतक्यात सुग्रीव महाराज म्हणतात, प्रभो आत्ताच निघूया आपण त्या लंकेच्या दिशेनं, आत्ताच निघूया. पण स्वरोदय शास्त्रानुसार रामरायांनी सूर्योदयाचा मुहूर्त काढला. रात्रीत सगळ्या वानर सेनेची बैठक झाली आणि सर्वानुमते ठरलं की आता दक्षिण दिशेचा पंथ आक्रमायचा. दक्षिण दिशेचा पंथ आक्रमायचा ठरलं आणि त्याचा नायक केला अंगद. आणि हा अंगद सगळ्यांना रस्ता दाखवायला लागला की इकडे आपल्याला फळं आहेत, इकडे प्यायला जलपाट आहेत, पिण्याचं पाणी आहे, इकडे मधु आहे. असा मार्ग दाखवत 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 अंगद पुढे येतोय. आघाडी चले राम राजा, चले राम राजा, पछाडी सल्तन का ध्वजा. आघाडी चले राम राजा, चले राम राजा, पछाडी सल्तन का ध्वजा. आघाडी चले राम राजा, पछाडी सल्तन का ध्वजा. आघाडी चले राम राजा, चले राम राजा, पछाडी सल्तन का ध्वजा. आणि सगळी वानर सेना निघाली. विजय लग्निया आज निपुराया, विजय लग्निया आज निपुराया, प्रबल शत्रूंचा नाश रणी कराया. जांबविंदा नरवीर अंगराया, करुणी सेनानी रक्षुवान राया, करुणी सेनानी रक्षुवान राया, करुणी सेनानी रक्षुवान राया. आणि ही सगळी सेना चालत 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 भारताच्या दक्षिण टोकाला त्या सिंधू तटाला येऊन पोहोचली. आणि त्या सागर किनाऱ्यावर आल्यावर पाहताय अथांग पसरलेला हा समुद्र. पण आमच्या पंतांनी असं वर्णन केलं की अथांग पसरलेल्या सिंधूला म्हणजे समुद्राला असं वाटलं, अरे आजपर्यंत मी स्वतःला मोठा अनंत समजत होतो, मी स्वतःला मोठा सिंधू सागर समजत होतो, पण माझ्यापेक्षा मोठा हा सेना सागर इथं आलेला आहे म्हणाले. ही जी वानर सेना आहे ना, ही सुद्धा सागरासारखी अथांग पसरलेली दिसतेय. आणि त्या सागराला सुद्धा त्या सेना सागराकडे पाहून लाजल्यासारखं झालं. आणि याचं वर्णन पंत करतात, बहुबल समूह पावे, बहुबल समूह पावे, जिंकाया सागरासी सागर सार. कन्या हर मथना नगर, धाडी जाणो धरो निरागर सार. आणि ही सगळी सेना सिंधू तटाला येऊन पोहोचले. आणि इकडे लंकेमध्ये काय परिस्थिती होती, 3 दिवस धगधग धगधग करीत ही लंका पेटते. रावण महाराजांनी तातडीची बैठक बोलावली आणि लंकेतल्या सगळ्या मंत्रीगणांना, अमात्य, सरदार, सेनापती जे कोणी होते त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीमध्ये बोलवलं आणि सगळ्यांना प्रश्न विचारला. लंकायां रावणो दृष्ट्वा कृतं कर्म हनुमता. या हनुमतानं केलेलं कर्म पाहून, हे सगळे लंकेची परिस्थिती दृष्ट्वा पाहून रावण महाराज विचारतात, आमच्या ह्या रावणी सेनेचे मी 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 म्हणणारे हे सैनिक तुम्ही काय करीत होतात? तो एकटा वानर आला आणि तुम्ही काय करत होतात? सगळ्यांनी माना खाली घातल्या, कुणालाही उत्तर देता आलं नाही. अरे तुम्ही रावणाचे अधिकारी म्हणवता आणि माना कसल्या खाली घालता? तुम्ही का नाही त्याला अडवलं? ही लंका पेटलीच कशी? असा प्रश्न विचारला. इतक्यात एक जण म्हणाला, महाराज
अहो आम्ही त्याला साधा वानर समजलो आणि वानराशी काय आम्ही युद्ध करणार? आम्ही रावण महाराजांचे अधिपती, रावण महाराजांचे सेनापती, आम्ही काय त्या मरकटाशी युद्ध करायचं? छे 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 छे, आम्हाला कळलंच नाही की तो एवढा सामर्थ्यवान असेल. रावण महाराज म्हणाले, अख्खी लंका पेटत होती तरी सुद्धा तुम्हाला कळलं नाही त्याचं सामर्थ्य? अहो कारण कसली देता? बाकी जण म्हणाले, महाराज आम्ही देवांतक, आम्ही सुरांतक, आम्ही नरांतक, आम्ही त्या मरकटाशी काय युद्ध करणार? मरकटाशी काय करा युद्ध तेरणी, मरकटाशी काय करा युद्ध तेरणी, वीर्य लघु करील कोण, वीर्य लघु करील कोण, त्या समानी जरी कळते हा हरीचा हेर त्या क्षणी, जरी कळते हा हरीचा हेर त्या क्षणी. सासू काय जाता तू, सासू काय जाता तू, परत ये तुम्ही मरकटाशी काय करा युद्ध तेरणी, करा युद्ध तेरणी, करा युद्ध तेरणी. तो असू म्हणजे प्राण, प्राणांसहित तो काय गेला असता? जरी कळते हा अलीचा हेर त्या क्षणी, जर हा शत्रूचा हेर आहे हे आम्हाला कळलं असतं तर तो काय प्राणांसहित गेला असता? स असू, सासू काय जाता तो, सासू म्हणजे प्राणांसहित काय गेला असता तो? त्याची सासू नव्हे. नाही तर कीर्तन झाल्यावर कोणतरी येऊन विचारायचं ती रावणाची सासू काय कळली नाही. तिथे सासूचा काही संबंध नाही. सासू काय जाता तो म्हणजे तो प्राणांसहित काय गेला असता असं म्हणत होते. इतक्यात रावण महाराज म्हणाले, शांत बसा, कुठलीही कारण मला देऊ नका. तुम्ही सगळ्यांनी हलगर्जीपणा दाखवला आणि तो मरकट इथून उडून गेला. अरे सीता देवींची वार्ता घेऊन गेला, आमच्या अशोक वाटिकेत शिरला. एवढंच नव्हे, या लंकेला किती महाद्वार आहे, तिकडे शस्त्रास्त्र कुठली आहे, तिथे सैन्याची संख्या किती आहे, सैन्याचं बलाबल काय आहे, आणि हे सगळी 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 माहिती घेऊन तो आमची गेला. आणि हे आमचे मी म्हणणारे सैनिक काही करू शकले नाही. असं म्हटल्यानंतर एक जण उठला आणि त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता की तो वानर इथं येऊन हाहाकार माजवून गेला, त्याच्यासाठी हा सगळ्यांना जबाबदार धरता. पण महाराज विचार करा की तो वानर इथे आलाच का? तो इथे का आला याचा विचार करा ना महाराज, याचा विचार करा महाराज. तो इथं का आला? तो जर तुम्ही असं काय आपल्याकडून झालं की त्यासाठी तो इथं आला? त्याचे जे स्वामी भगवान श्रीराम त्यांच्या पत्नीचं हरण आपण केलं महाराज, आणि ते हरण केल्यानंतर तिची माहिती घेण्याकरता तो इथं आला. महाराज आपण योगवेत्ते आहात, ब्रह्मवेत्ते आहात, तत्वज्ञानाचे अधिकारी आहात, आपण कोणी सामान्य नाही. रावण महाराज कोणी सामान्य नव्हे. अहो या पृथ्वी तलावर रावण महाराजांच्या तोडीचा दुसरा कोणी नाही, असे दशानन आपण आहात. मग आपल्या कीर्तीला डाग लागेल असं दुसऱ्याच्या स्त्रीचं हरण करण्याचं नीच कर्म तुम्ही का केलं महाराज? असा प्रश्न विचारले. ते कोण होते? ते होते रावण महाराजांचे धाकटे बंधू महाराज विभीषण. त्यांनी हात जोडून सांगितलं, महाराज रागवू नका, आपण मी तुमचा लहान भाऊ म्हणजे तुमच्या पुत्रासारखाच आहे. लहान बंधू, धाकटा भाऊ म्हणजे आपला पुत्रच. त्याच्यावरती पोटच्या पोरासारखी माया करावी, त्याला पाठीशी घालावं, त्याला पदरात घ्यावं. अशा न्यायानं तुम्ही माझे वडील बंधू म्हणजे माझे वडीलच, वडील बंधू म्हणजे वडीलच. माझ्या वडिलांनंतर जर माझ्यावर कुणाचा अधिकार असेल तर तुमचा महाराज. मग अगदी पोटच्या पोराच्या मायेनं मला पदरात घ्या आणि माझी विनंती ऐका. असं म्हटल्यानंतर रावण महाराज म्हणाले, स्पष्ट सांग विभीषण, काय म्हणणं आहे तुझं? तात चरण कही